आता रनिंगमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपले जे सोशल फंक्शन्स आहेत, काही सॅक्रिफायसेस आहेत की जसा जसा तुमचा गोल बदलत जातो तसा तसा लोक स्लिप होत जातात किंवा सर्कल चेंज होत जातो. पार्टीला आता कोणी बोलत हां. व्हेरी सिम्पल. माझ्या पहिल्या मॅरेथॉनला मला फिनिश लाईन वरून मेडल घातल्यानंतर फिजिओला माझ्या सर्व मित्रांनी उचलून मला फिजिओला घेऊन गेले. एखादा स्पोर्ट इव्हेंट प्रॅक्टिस करताना फॅमिलीचे क्रिटिसिझम, कारण तिला झोपायचंय, तुम्ही उठताय, हो. तिची झोपमोड करताय, तुम्ही सगळं सामान सगळं सामान काढताय, घेताय, खाडखूड खोडखोड करताय. खाडखूड करताय. हो. इन बिटवीन माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये मायनस मुवमेंट झाली होती शोल्डरची. म्हणजे हातच उचलत नव्हता. नमस्कार, हेल्दी वाईबच्या या हेल्दी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज एक वेगळा एपिसोड आहे ज्यामध्ये फॅट टू फिट टू अल्ट्रा मॅरेथॉन असा प्रवास, रोमांचक प्रवास जो की तुम्हाला सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. विशेषतः एज इज द नंबर हे तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटणार आहे. असे आपल्यासोबत गेस्ट आज आपल्याला लाभलेले आहेत. योगेशजी करवा हे स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचं सोशल वर्कसुद्धा लातूर आणि मराठवाडा परिसरात सगळ्यांना माहीत आहे. कारण माझे मित्र पण आहेत आणि आम्ही दोघंही फिटनेसमध्ये असतो. आत्ता फिटनेसमध्ये आम्ही मित्र झालेलो आहोत. पूर्वी सामाजिक कार्यामध्ये माझा त्यांचा संपर्क आलेला आहे. पण त्यांची ही रोमांचक जर्नी आपण आज जाणून घेणार आहोत. तर वेलकम सर. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, मी बेसिकली लातूरचाच आहे. माझी इंडस्ट्री आहे फायब्रोप्लास्ट स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड. माझं मान्यवरचं शोरूम आहे. इंडस्ट्री, ट्रेडिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी, सोशल, फॅमिली या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये चांगल्या मित्रांसोबत राहायची सवय आहे. ओके. तर आता जो महत्त्वाचा आपला जो पॉडकास्टचा एक आत्मा आहे की तुमची अगोदरची लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल, म्हणजे आफ्टर 50 रनिंग. आता लातूर तुम्हाला याच्यासाठी पण जाणतंय की म्हणजे 50 नंतर स्टार्ट. आता बरेच जण लहानपणापासून जे रनर्स आहेत, लहानपणापासून जे मॅरेथॉन करतायत किंवा रनिंग करतायत, त्यांच्यासाठी हे सोपं काम आहे. परंतु खरंच तुम्ही आता 50+ नंतर टाटा मॅरेथॉन, त्यानंतर अल्ट्रा मॅरेथॉन केली, तर यामागचं म्हणजे काय कारण आहे? तुम्ही आत्ताच काय निवडलं? साधारणतः काय होतं की वयाच्या 40-45च्या नंतर काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्यांना लागलेल्या आहेत, लागतच असतात. हो. एकदा की 50शी क्रॉस झाली आणि एकदा माणूस थोडा थोडा थकायला लागला की जसं 50 क्रॉस झालं, 52 झालं, 55 झालं. हो. मला वाटतं की हा फिटनेसमध्ये येण्यासाठी आणि स्वतःला वेळ देण्यासाठी जीवनातला हा सगळ्यात चांगला टप्पा आहे की या टप्प्यामध्ये आपण आज जर स्वतःला वेळ दिलं तर ती वेळ आपल्यासोबत राहील, नाहीतर ती आपल्यालाच वेळ देणार नाही. कदाचित ही मानसिकता होती म्हणून पूर्णपणे फिटनेसमध्ये मी यायचा प्रयत्न करतोय. करेक्ट. कारण बरेच लोक म्हणतात की आता 50 नंतर काय असतं, आता काही रनिंग करायची असते का, आता काही जिम करायची असते का. पण तुमची स्टोरी थोडीशी वेगळीच आहे आणि खरंच आत्ता सायन्स पण सांगते की तुम्ही खरं तर मेंटेनन्स आता गरजेचं आहे बॉडीसाठी. तर रनिंग पूर्वीचं म्हणजे काय फिटनेस होता तुमचा याच्या अगोदर, किंवा तुम्ही हे जे फिटनेस मध्ये आलात आणि ह्या सगळ्या अचिव्हमेंटच्या अगोदर काय लाईफ होतं? कोविडच्या पूर्वीपर्यंत नॉर्मल वर्कआउट होतं. त्याच्यापूर्वी बॅडमिंटन खेळायचो. कोविड नंतर वर्कआउटमध्ये थोडासा इंटरेस्ट आला आणि कोविड आलं. त्याच्यानंतर मग सायकलिंग सुरुवात केली. सायकलिंग अगदी चांगली, दीड पावणे 2 वर्ष खूप सायकलिंग केली. अनेक सायक्लेथॉन केल्या, लातूर पंढरपूर वारी केली. इन बिटवीन माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये सायकलवरतीच सायकलिंग करतानाच ॲक्सिडेंट झाला आणि त्या एक प्रॉपर ट्रीटमेंट म्हणा किंवा आपलं भाग्य म्हणा की ती इंजुरी जी होती, शोल्डर इंजुरी, ती जवळपास 1.5 पावणे 2 वर्ष ओढली गेली. ओके. ती ओढली गेल्यानंतर मधले जे 2 वर्ष होते, कोविडच्या नंतरचे 1-2 वर्ष, त्याच्या मधले जे 2 वर्ष होते ते 2 वर्ष अगदी बॅड पॅचमध्ये गेले. त्या ट्रीटमेंटमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये खूप सफर केलं. जे अगदी एका वेळेस इंजुरी माझी अशी होती की मायनस मुवमेंट झाली होती शोल्डरची. म्हणजे हातच उचलत नव्हता इथपर्यंत. मग आता करायचं काय? मग ते करत त्याच्यानंतर परत रिकव्हरी केली.
मागच्या डिसेंबर पासून खरी परत रिस्टार्ट म्हणता येईल की फिटनेसची सुरुवात जी आहे ती मागच्या डिसेंबर पासून सुरुवात करून आज जे काही आहे ते इथपर्यंत आलोय. ओके, म्हणजे असा कुठला आता बस आपण म्हणतो ना, म्हणजे ते काय झालं की वेट वाढलं होतं, स्टॅमिना कमी झालं होतं, असं काही अनुभवलं पॉईंट? 2016 मध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झाला. त्यावेळेस माझं HB वॉज गोइंग ऑन 7 HB 7. शुगर लेवल कम्पॅरेटिव्हली हमेशा थोडीशी हाय रेंजलाच असायची, बॉर्डर लेवलला असायची. शुगर म्हणून नाही म्हणता येईल, पण बॉर्डर प्री डायबिटिक पोझिशनला असायची. या सगळ्या पोझिशनला फाईट करत 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 कसं तरी सायकलिंग मध्ये सगळं स्थिरस्थावर झालं होतं. त्या ऍक्सिडेंट नंतर परत सगळ्या गोष्टी इनबॅलन्स झाल्या. थायरॉइड वॉज गोइंग हाय अगेन. मग परत ते कंट्रोलला आणणं, अशी म्हणजे बॉडीची सिच्युएशन अशी आहे की वर्कआउट नाही केलं तर लगेच वजन वाढेल, त्याचा इफेक्ट परत बाकी सगळ्या गोष्टींवरती होतो. त्याच्यामुळं फिटनेस इज द मस्ट होतं की हे करणं तर भागच होतं. म्हणजे मला आठवतं मागच्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये डॉक्टर चेतन सारडांकडे मी ब्लड रिपोर्ट घेऊन गेलो होतो. डॉक्टर चेतन सारडांनी मला शुगरची गोळी सुरू केली. डॉक्टर चेतन सारडांना विनंती केली की मला 1 महिना वेळ द्या आणि 1 महिन्यानंतर मग बघा रिझल्ट. आणि तिथून खरी वर्कआउट आणि फिटनेस मध्ये परत सुरुवात झाली. त्यांनी नंतर तुम्ही गेल्यानंतर काही चेंजेस? काहीच नाही. आज तक आहेत, त्यांनी परत कधीच विचारलं नाही. कारण ते डे टू डे एकतर मेंटॉर आहेत, क्लोज फॅमिली आहेत, त्याच्यामुळे त्यांनी परत कधीच विचारलं नाही. ब्लड रिपोर्ट्स अगदी फ्रिक्वेंटली प्रत्येक 6 महिन्याला ब्लड रिपोर्ट्स आणि हे सगळे करत असतो, मॉनिटर करत असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये रनिंग स्टार्ट करण्यासाठी तुम्ही कुठल्या एकदम एक्झॅक्ट एज त्यावेळेस काय होतं आणि तुम्ही कशी सुरुवात केली? म्हणजे डायरेक्ट उठून आम्ही समजा मला रन करायचं म्हणून मी डायरेक्ट पळू शकत नाही, किंवा त्याचे काय तुम्ही सल्ला द्याल की कसं तुम्ही सुरुवात कशी केली आणि इतरांनी सुरुवात कशी करावी? रनिंगची सुरुवात तशी तर बघायला गेली तर फार मजेत झालेली आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी आमचा सगळा वर्कआउटचा जुना ग्रुप जो होता त्या ग्रुपने सुरुवात केली की आपण आजपासून पळायला सुरुवात करायची. बंकटलाल शाळेत आम्ही पहिल्यांदा गेलो. बंकटलाल शाळेचा तो ट्रॅक आहे, मधला ट्रॅक म्हणजे स्विमिंग पूलच्या बाजूचा, तो ट्रॅक आहे 200 मीटरचा. ओके, मला आठवतं मी 100 मीटर सुद्धा पळू शकलेलो नव्हतो. 100 मीटर्स कमाल आहे. मी इंटरप्ट करतो, म्हणजे खूप मोठा पॉइंट आहे. आपले बघणारे प्रेक्षक सुद्धा भरपूर जण आहेत की 100 मीटर सुद्धा पळू शकत नाहीत. आता म्हणजे कितीतरी लोक, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 50-50 किलोमीटर पळण्याचं जे काही अल्ट्रा मॅरेथॉन सारखी, तर ही खूपच अचिव्हमेंट आहे. त्याच्यामुळं खूप लक्ष देऊन आहे का पुढचा पॉइंट. तर 50 मीटर म्हणजे अगदी हाफ हुप असं. मला आठवतं की सुरुवात केल्यानंतर 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, जे स्टील 2023-24 हीच परिस्थिती होती की मी खूप प्रयत्न करायचो पळायचा. आणि लिस्ट प्रायोरिटी मधला आता सगळे मित्र पळतायत म्हणून आपण सोबत जायचं, कंपनी मॅच करायची आणि त्यांना कंपनी द्यायची किंवा त्यांची कंपनी आपल्याला हवी असावी म्हणून आपण पळायचो. पण रनिंग हा कधीच माझा प्रायोरिटी मधला विषय नव्हता. कारण काय की एखादी गोष्ट जमत नाही. मुळात आहे की वर्गातला सगळ्यात ढ विद्यार्थी ज्याला म्हणता येईल ती परिस्थिती माझी होती. शेवटच्या बाकड्यावरचा विद्यार्थी, सगळे पळून यायचे ना आपण मग शेवटी कुठंतरी मॅच करून त्यांच्यासोबत सगळं संपवायचं. जे ही परिस्थिती होती. आणि हे एक नॉर्मल जो कोणी नवीन रनर स्टार्ट करतो त्याची ऑलमोस्ट हीच परिस्थिती असते जी माझी होती. मी काही स्वतःला वेगळं नाही समजत त्या गोष्टीतून. बरोबर. मग तुम्ही हळूहळू म्हणजे कशी प्रॅक्टिस केली किंवा कुठं तुम्ही कशा पद्धतीने चालू केलं की इथपर्यंत येऊ शकतो? 2024 मध्ये मला लक्षात आलं की नुसतं पळणं हे काही चुकीचं आहे. की आपण निघालो, वॉर्मअप केलं, रनिंग केली आणि आलो. हे खरं लक्षात आलं की ह्याच्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रेग्युलर वर्कआउट खूप महत्वाचं आहे. आता लोक काय करतात की 365 दिवस आहेत, महिन्यातले 30 दिवस आहेत, आठवड्यातले 7 दिवस आहेत, प्रत्येक दिवशी पळतात. प्रत्येक दिवशी म्हणजे एव्हरी डे वॉज अ रन. मला रन चांगलं करायचं तर मी रोज पळेन. ही मुळात ही संकल्पना चुकीची आहे. 3 दिवस रन असला पाहिजे, 3 दिवस वर्कआउट असलं पाहिजे, त्याच्यासोबत 1 दिवस आराम पण केला पाहिजे. ओके. आणि रन जे आहे, रन करताना सगळ्यात महत्वाचं की तुमची जर बॉडीमध्ये स्ट्रेंथच नाहीये, तुम्ही बॉडीला त्या हिशोबाने तयारच करत नाही, तर नुसतं रनिंग मध्ये ती स्ट्रेंथ तुम्हाला कधीच नाही येणार. बरोबर.
तर हे लक्षात आल्यानंतर मग वर्कआउट थोडं थोडं स्टार्ट केलं. त्याच्यासोबत त्याला लागणारं पूरक वर्कआउट जे आहे ते स्ट्रेंथ ट्रेनिंग स्टार्ट केली आणि त्या स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या नंतर त्याचा इम्पॅक्ट येत गेला. पण इन बिटवीन इंजुरीच्या शोल्डर पेननी खूप परेशान होतो, त्यालाही रिकव्हर करायचं होतं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची होती. तर हे सगळं करत करत त्याची सुरुवात व्हायला 2024 झाले, 25 झाले. म्हणजे शेवटी 25च्या 24च्या शेवटी सुरुवात झाली त्या गोष्टीची. म्हणजे 1 वर्ष. मग ही पहिली मॅरेथॉन तुम्ही कुठली केली? हाफ मॅरेथॉन. मग तिचा काय अनुभव? मी 2019 मध्ये सर्व मित्रांसोबत सोलापूरची मॅरेथॉन सगळ्यांनी रजिस्टर केली, मी पण रजिस्टर केलं. आम्ही काही टेक्निकल इन्फॉर्मेशन नव्हती, काही टेक्निकल माहिती नव्हती आणि 4 दिवसा अगोदर लक्षात आलं आपण कधी 21 किलोमीटर पळालेलोच नाही. तर आता 21 किलोमीटर आपल्याला पळायला पाहिजे, तरच आपल्याला कळेल की 21 किलोमीटर पळता येईल का नाही. फार मजेशीर किस्सा आहे. बरोबर. आणि आम्ही 4 दिवसा अगोदर 21 किलोमीटर पळालो. स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी 4 दिवसा अगोदर आम्ही 21 किलोमीटर पळालो आणि इथून मग सेल्फ ड्राईव्ह करून आम्ही सोलापूरला गेलो. 120 किलोमीटर. सोलापूर पोहोचल्यानंतर गाडीतून उतरताच येत नाही, कारण त्या 4 दिवसामध्ये 21 किलोमीटर पहिलंच रिकव्हर झालेलं होतं. पूर्ण सोअरनेस होतं बॉडीमध्ये आणि स्वतःलाच उतरता येत नाही. उद्या तर 21 पळायचं होतं. कशी तरी रडत पडत पहिली 21 3.5-4 तासात संपवली आम्ही. आणि संपवल्यानंतर ज्यावेळेस मी फिनिश लाईनला होतो त्यावेळेस कदाचित तुम्ही पण माझ्यासोबत होतात. तुम्ही माझ्या पहिल्या मॅरेथॉनला तुम्ही बाकी सगळे मित्र होते. मला फिनिश लाईन वरून मेडल घातल्यानंतर फिजिओला माझ्या सर्व मित्रांनी उचलून मला फिजिओला घेऊन गेले. मला तोही दिवस आठवतोय. या गोष्टींमधून एकच शिकायसारखं आहे की ज्या गोष्टी मागच्या रनर्सनी केल्यात त्या पुढच्या लोकांनी करू नयेत. त्याच्यासाठी त्याला काय काय करता येईल आणि काय काय करायला पाहिजे हे नक्की कुठल्या तरी प्रो रनर कडून किंवा जो कोणी एक्सपिरियन्स रनर आहे त्याच्याकडून सगळ्यांनी रनिंग स्टार्ट करण्यापूर्वी किंवा कुठलीही फिटनेस ऍक्टिव्हिटी स्टार्ट करण्यापूर्वी समजून घ्यायला हवी असं माझं प्रांजळ मत आहे. मग ह्याच्यातनं तुम्ही काय लर्न केलं की असं झालं, मग नंतर तुम्ही कुठली स्टेप घेतली जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की येस आय कॅन डू इट? म्हणजेच त्यावेळेसची मानसिकता जी होती ना 2019 ते 2023-24 पर्यंतची जी मानसिकता होती ती मानसिकता फक्त सायकल काढली, पायडल मारला, जाऊन आले, परत सायकल पार्क केली, परत दुसऱ्या दिवशी सगळे आठवण करायची. तोपर्यंत काहीच आठवण नाही करायची. रनिंगचं पण तसंच होतं की इव्हेंट आला, महिना 15 दिवस प्रॅक्टिस केली. स्ट्रेंथ ट्रेनिंगचा काही कुठलाही गंध नाही, कुठलीही माहिती नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप लॅक्स होत्या त्या गोष्टींमध्ये. कदाचित त्याच्यामुळं हे 4-5 वर्ष मधले जे गेले ते कदाचित त्या सगळ्या गोष्टींमध्ये गेले असतील. हो. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली कुठली प्रोसेस ही केली का? कुठला म्हणजे कशा पद्धतीने सायंटिफिक काही रन केला का डायरेक्ट तुम्ही? माझे मित्र आहेत संदीप बंग, त्यांनी एक दिवशी मला फोन केला डिसेंबरमध्ये की मी तुला एक फॉर्म पाठवतोय आणि तो फॉर्म भरून पाठव. ब्लाइंडली मी मूवीमध्ये होतो, मूवीमधून फॉर्म ओपन केला. त्यांनी रनहोलिक्स पुणे ग्रुपचा मला फॉर्म पाठवला होता. मी तो फॉर्म फिलअप केला आणि त्यांनी म्हटलंय म्हणून ब्लाइंडली पाठवून दिला. तोपर्यंत रनहोलिक्सच्या बाबतीत मी ऐकून होतो. डॉक्टर ब्रिज झंवर, आरती झंवर, संजू भार्गव हे सगळे आत्ताचे कॉम्रेड जे आहेत हे सगळे त्या ग्रुपशी रिलेटेड होते. संदीप पण त्या ग्रुपमध्ये होता. पण कधी असा डोक्यात विचारही नव्हता की काही गोष्टी नव्हत्या की आपण तो ग्रुप जॉईन करू आणि काय होईल. बट त्यांनी पाठवलं. त्याच्यानंतर घरात एक लग्न होतं, 1 महिनाभर त्याच्यात गेला. गेल्या फेब्रुवारीपासून रनला स्ट्रक्चर सुरुवात केली. मी रनहोलिक्सच्या बाबतीत सांगतो, डॉक्टर योगेश सातो ज्यांना आम्ही सगळेजण गुरुजी म्हणतो, जे एका माणसाचं एक माणूस राजा होऊ शकतो, पण त्या माणसाला राजा होण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी 100 राजा तयार केले. ही इज अ किंग मेकर. जे त्या माणसाने गेल्या वर्षी जवळपास 50 कॉम्रेड इंडियामधून 50 कॉम्रेड इंडियामधून स्वतःसोबत घेऊन जाऊन सगळं करून सगळ्यांना कॉम्रेड कम्प्लीट करून त्यांनी इथपर्यंत त्यांनी आणलं. आज तसं बघायला गेलं तर इंडियामध्ये हायेस्ट कॉम्रेड असणारा ग्रुप जर कुठला असेल इंडियामध्ये, कॉम्रेड इज अ 90 किलोमीटर रन. मी बाकी लोकांना माहिती आहे कॉम्रेडमध्ये की कॉम्रेड हा साऊथ आफ्रिकेमध्ये होणारा मोठा इव्हेंट असतो जिथं की 90 किलोमीटर रन हे धावक पळतात आणि अगदी हिल
डाऊन सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हम्म. तर गेल्या वर्षी 47 कॉम्रेड हा. रणहोलिकशे होते हम्म. आणि यावेळेस जवळपास 90 कॉम्रेड हम्म. आता प्रॅक्टिसमध्ये आहेत, मोर दॅन 90. हा. आणि अगदी हा. स्वतः 1 रुपया न घेता हा. जो माणूस घडवतो ओके, तो खरा गुरुजी. खरं ही इज अ जेम, ही इज अ जेम. आणि गुरुजींचं ट्रेनिंग अडॉप्ट केलं, गुरुजींचा ट्रेनिंग प्लॅन सुरू केला, बेसिक पासून प्लॅनला अडॉप्ट केलं. आणि ज्यावेळेस मी 21 पडायच्या मानसिकतेमध्ये होतो त्यावेळेस सगळ्यांच्या लातूरच्या ग्रुपमध्ये, सगळ्या रनर ग्रुपमुळे माझ्या मी 42 रजिस्टर केलं, मी 50 रजिस्टर केलं. जेव्हा कुठलं केलं मी 42 कल्याण मॅरेथॉन केली आणि मुंबई मॅरेथॉन केली आणि त्याच्यानंतर 50 अल्ट्रा टाटा लोणावळा केलं, हिल रन. ओके, कारण आता हे तुम्ही म्हणजे एकदम स्ट्रक्चर्ड केलं, सायंटिफिक केलं, म्हणून विदाऊट इंजुरी जवळजवळ केलं. अडथळे आले असतील, टफनेस म्हणजे टफ मॅरेथॉन्स आहेत, तर त्यासोबत माइंडचा किती रोल आहे? माइंड रोल हँडल करणं ह्याच्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक, तुम्ही ज्यांच्यासोबत पळता, तुम्ही ज्यांच्या सराउंडिंगमध्ये राहता, म्हणजे पळणारा एक सर्कल वेगळा असतो, तुमच्या सोबत राहणारा एक सर्कल वेगळा असतो, आणि तुमची फॅमिली हा एक मोठा सर्कल. हे 2 सर्कल एका जागी आणि तुमची फॅमिली एका जागी. म्हणजे मी त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. 50% वॉज फॅमिली, 25% इज युअर सर्कल अँड 25% इज युअर रनर ग्रुप. देवाच्या कृपेने म्हणा किंवा सुरुवातीपासून चांगले मित्र सोबत राहायची सवय म्हणा, माझा रनर ग्रुप जो आहे तो ग्रुप नाहीच आहे, ती एक फॅमिली. जे अगदी मोठा भाऊ जसा कान पकडतो तशी कान पकडणारी लोक आहेत, आणि मोटिवेट करणारी लोक आहेत, रागवणारी लोक आहेत, आणि प्रेमाने बोलणारी लोक आहेत. कुठं दुखलं, कुठं थांबलं तर न थांबू देणारी पण लोक आहेत. हा जो पार्ट आहे तो हा लातूर रणहोलिक्स ग्रुप जो आहे माझा, तो अगदी म्हणजे एक फॅमिली सारखा आहे. आणि आज जे काही आहे त्याचं टेक्निकल शेअर, मी इंजुरी फ्री आहे, त्या गोष्टीचं मी त्यांना क्रेडिट 100% देऊ शकतो. ओके, येस. आता बरेच जण असं होतं की या वयात कसं एक निगेटिव्ह कॉमेंट्स करणारी पण आपल्या आजूबाजूला असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की मग ते काळजीपोटी असेल किंवा द्वेषापोटी असेल, तर आता या वयात काय पळायचंय, तर तसे तुम्ही कॉमेंट्स येतात का काही? तुम्हाला एक किस्सा हँडल करू शकता? तुम्हाला एक किस्सा हँडल करू? माझे मोठे बंधू आहेत लक्ष्मीकांत, त्यांच्याकडे त्यांचे एक एकदम जवळचे मित्र आहेत. ते जाऊन अगदी 6 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे. ते ऑफिसला गेले, केबिन मध्ये बसले, भैयांना बोलले, योगेशला समजव. हक्काचा माणूस, म्हणजे परिवारातला हक्काचा माणूस, बरोबर, काळजीपोटी योगेशला समजव. काय झालं? अरे एवढं कुठं पळायचं असतं का म्हणे, या वयात येड लागले का म्हणे, गुडघे घासून जातील, हे होऊन जाईल, ते होऊन जाईल, त्याचा हार्ट अटॅक आला, त्याला हे झालं, ते झालं, सगळं मान्य, सगळं झालं. मला 2 दिवसानंतर भैया हळूच बोलता बोलता, त्याची सवय आहे, तो मला डायरेक्ट बोलत नाही, इनडायरेक्ट बोलता बोलता विषय काढला भैयानी. अरे थोडंसं रनिंगचं असा असा विषय आहे. म्हटलं भैया मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे की रनिंग केलेल्यांचे किती लोकांचे नी रिप्लेसमेंट झाले? बेसिक प्रश्न आहे. गुडघ्यांचा प्रॉब्लेम हा येणार आहे, पण रनिंग जे रेग्युलर रनिंग करतात, जे फिटनेस करून रनिंग करतात, त्यांचे किती लोकांचे नी प्रॉब्लेम्स आहेत? माझ्या माहितीच तो मी जेवढ्या लोकांना आतापर्यंत विचारलंय, मला तर कोणी भेटलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे प्रॉपर रनिंग करणारे, न करणाऱ्यांचे गुडघे घासले जातात. पण रनिंग करणाऱ्यांचे गुडघे कधी घासले गेले हे मी कधी ऐकलेलं नाही अजून. आणि मला आतापर्यंत मी जवळपास 1000-1500 रनर्सना भेटलोय, ज्यांच्याशी बोलणं झालंय, इंटरॅक्ट, कारण ग्रुप खूप मोठा आहे, सगळीकडचे मित्र आहेत, तर मला तरी आतापर्यंत असा कोणी प्राणी भेटलेला नाही. ओके, म्हणजे हे केवळ काय की आपली आपली एक, जो करत नाही त्याची आयडिओलॉजी आहे, आणि त्याचा बोलायचा उद्देश फक्त एकच असतो की तो आपल्या काळजीपोटी बोलतो. बरोबर. परंतु अज्ञानातून बोललेलं असतं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं टॅकल केलं, त्याला बरोबर उत्तर दिलं. तर आता तुम्ही वर्क लाईफ कसं बॅलन्स करता? म्हणजे फॅमिली, इंडस्ट्रीयल, तुमचं सगळं बिझी शेड्यूल, आणि त्यानंतर प्रॅक्टिस, याच्यामध्ये कशी घालमेल घालू शकतो? असे हे बाकीच्यांचं सुद्धा बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की मला असा कॉमेंट्स येतात की वेळ नाही यार एक्सरसाइज करायला, फिटनेस करायला, तर
त्या प्रायोरिटी सगळ्यांच्या डे शेड्यूल बद्दल माझा एक खूप सोपा प्रश्न आहे. तुम्हाला झोप मिनिमम 6 तास झाली पाहिजे. 11 वाजता जर तुम्ही झोपलात, म्हणजे मी लेट टू लेट म्हणतोय, 11 वाजता जर तुम्ही झोपलात तर सकाळी 5 वाजता तुम्ही उठताच. 5 वाजता उठून मोस्ट ऑफ दी लोक 7 झोपायला 2-2:30 वाजवतात. टीव्ही बघणं, मोबाईल बघणं आणि सगळ्या गोष्टी गावच्या न्यूज बघणं, बाकी सगळ्या अनप्रोडक्टिव्ह थिंग्स वरती तुम्ही वेळ घालवता. कचरा थॉट्स. त्याच्यामुळं तुम्हाला तो शेड्यूल मेंटेन करता येत नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आता तर मार्केटमध्ये ज्यांचा बिझनेस आहे 9च्या अगोदर त्यांचं कुठलंही काम नसतं. बरोबर. कुठलंही काम नसतं. तर सकाळी 5 ते 9 हा वेळ मी माझा स्वतःचा वेळ म्हणून समजतो. मी याला ही वेळ ही माझी स्वतःची वेळ आहे. बरोबर. नॉन ऑफ फॅमिली, नन ऑफ फ्रेंड्स, इट्स ओनली अँड ओनली प्युअर माय टाइम. बरोबर. ही माझी वेळ आहे. मी जर आज माझ्या वेळेला मी स्वतःला वेळ देईन तरच ती वेळ माझ्या कामाला येणार. बरोबर. या मानसिकतेतून सकाळचे 4 तास डेडिकेटली मी त्याच्यासाठीच देतो. बरोबर. बघा, स्वतःला वेळ देणं म्हणजे सेल्फिशपणा नाहीये, ही सेल्फ केअर आहे. सेल्फ केअर. कारण माझी बॉडी ही फक्त माझी एकट्याची नाहीये, तर पूर्ण फॅमिली, फ्रेंड्स आणि समाजाची पण त्याची आहे. त्याच्यामुळं हे मंदिर आहे आणि याची काळजी घेण्यासाठी स्वतःला वेळ द्यावाच लागेल. तर हा खूप चांगला थॉट आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मी इंटरप्ट करेन की ज्या वेळेस मी सकाळी 5 वाजता उठतोय, मी फ्रेश होतोय, मी माझं शेड्यूल मेंटेन करतोय, मी डॉट 9:15 मी माझ्या ऑफिसमध्ये असतो. ओके. हे सगळं मेंटेन कर. आणि ज्या दिवशी मी वर्कआउट करत नाही किंवा मी सुट्टीवरती असतो, मला ऑफिस पोहोचायला 10:30 वाजता लेट होतं. बरोबर. 10:30 वाजता. म्हणजे मला एक सांगा की तुम्हाला बिझनेसमध्ये आणि जर दिवसभर फ्रेश राहायचं असेल, ती एनर्जी जर हवी असेल तर तुम्हाला सकाळी उठून तेवढं ऑक्सिजन इनटेक करावं लागेल. तुम्ही जेवढं ऑक्सिजन इनटेक करताल तेवढं दिवसभर तुमचा फ्रेश आणि एनर्जेटिक जाईल. मी तर म्हणतो माझी वर्कॅबिलिटी वाढली. बरोबर. नक्कीच. तुम्हाला तुमची फिटनेस असल्यामुळे, म्हणजे फिजिकल फिट राहिल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी तर 100% वाढणारच आहे. 100%. तुमची मेंटल ॲबिलिटी सुद्धा एनहान्स होते. ॲजिलिटी क्वेश्चन वाढतो, म्हणजे एखादा डिसिजन कॅपॅसिटी पण त्या ठिकाणी थोडीशी वाढलेलीच असते. आता तुमचं डेली शेड्यूल काय असतं? म्हणजे वर्कआउटच्या बाबतीमध्ये डाएट काही चेंज करता का, किंवा तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं तुम्ही करता? ॲव्हरेज वीकली 3 रन असतात. वीकली 3 रन असतात. एक स्पीड रन, एक टेम्पो रन आणि एक लॉंग रन. ओके. टेम्पो रन म्हणजे काय थोडक्यात? टेम्पो रन म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची मॅक्सिमम किलोमीटर जे असतात, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, तुम्हाला म्हणजे ही माझी सुरुवात 1 किलोमीटर पासून झाली. 1 किलोमीटर फास्ट रन करायचा, नंतर 1 मिनिट ब्रेक घ्यायचा, 1 मिनिट ब्रेक घ्यायचा. ब्रेक म्हणजे वॉक और स्लो रन अँड देन अगेन फास्ट रन. त्याच्यामुळे काय होतं की त्या टेम्पोमुळं तो तुमच्या रनिंगचा टेम्पो सेट होतो. दॅट इज टेम्पो रन. स्पीड रन मध्ये काय असतात की इंटरव्हल्स असतात. 200 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 500 मीटर, दॅट वॉज अ इंटरव्हल. आणि परत 1 मिनिट रेस्ट, परत स्पीड इंटरव्हल, स्प्रिंट करून इंटरव्हल्स करायचे. त्याच्यामुळे तुमची स्ट्राइड लेंथ वाढते, तुमची स्पीड वाढते, दोन्ही पायाचा अंतर जो असतो स्ट्राइड लेंथ वाढतं. त्याच्यामुळे लॉंग रन जे असतात ते संडेला असतात. युजली लॉंग रन वॉज इन संडे. जनरली जे तुम्ही इन शॉर्ट जे रन करता ते किती किलोमीटरचं असतं? असं काही सेट असतं का? आमच्याकडे पूर्ण 1 महिन्याचा पूर्ण प्लॅन येतो. आम्ही 100% म्हणजे आमचं असं आहे की शाळेतला सिलेबस जसा असतो तसा आम्ही गुरुजींचा सिलेबस फॉलो करतो. त्याच्यासाठी रन स्टार्ट करणाऱ्यांसाठी काही ब्लड टेस्ट, काही हार्टच्या टेस्ट करण्याची खरंच गरज आहे का? केलेल्या चांगल्या. तुम्ही एका सर्टन एज नंतर जर या गोष्टी सगळ्या सुरू करत असाल तर केलेल्या चांगल्या, त्याचं नुकसान काहीच नाहीये. तर असंही म्हणतात की वर्षाला एकदा सगळ्या चेकअप करून घेतल्याच पाहिजेत. तर इट्स अ बेटर. ओके. आता रनिंगमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपले जे सोशल फंक्शन्स आहेत, फ्रेंड्स आहेत, काही सॅक्रिफायसेस आहेत, तुम्ही म्हणजे हे करावेच लागतात का? सगळं मॅनेज होत नाही मॅनेज. या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत. तसं म्हणतात ना की जसा जसा तुमचा गोल बदलत जातो तसा तसा लोक स्लिप होत जातात किंवा सर्कल चेंज होत जातो.
पार्टीला आता कोणीच बोलवत नाही. हा. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. बरोबर. पार्टीजना कोणीच बोलवत नाही, येतच नाहीत कारण म्हणून कारण बोलवतच तुम्ही नाही. येतच नाही, तुम्ही खातच नाहीत. तर बरोबर. पार्टीला तुम्हाला कोणी बोलवत नाही, बोलवत. कारण तुमची झोपायची वेळ ही अर्ली असते. तुम्ही आज काय खाल्लंय हम्म. त्याच्यावरती तुमचा सकाळचा तुमचा रन आणि वर्कआउट डिपेंडंट असतो. बरोबर आहे. हम्म. त्याच्यामुळं आता काय झालंय की रात्रीचे मित्र कमी झालेत हम्म. आणि सकाळचे मित्र सकाळचे वाढले. मित्र वाढले. ऑटोमॅटिकच पॉझिटिव्ह सर्कल पॉझिटिव्ह सर्कल नाही, तेही वाढलं. पॉझिटिव्हच आहेत, तेही पॉझिटिव्ह आहेत, पण हा. ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी बदलल्या. बदल. आणि या बदलाचा फायदा हम्म. हा तुम्हालाही होतो आणि तुमच्या हेल्थलाही होतो. बरोबर. तुमच्याकडून असे इन्स्पायर झालेले कोणी एखादी स्टोरी आहे की तुम्ही बऱ्याच लोकांना, कारण बघितल्यानंतर तुमच्याकडे एक लिडरशिप क्वालिटी आहे, तुम्ही बरेच मोठे म्हणजे ग्रुप्स चालवता, तुम्ही इतरांना मार्गदर्शन करता, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तुम्ही ज्यांना चालू करायला सांगता? खूप आनंद वाटतो जेव्हा आपण एखाद्याला खूप जबरदस्ती एखादं इव्हेंट रजिस्टर करायला सांगितलं असतं. तो इव्हेंट त्यावेळेस तो आपल्या सांगण्यावरून, आपल्या हम्म. मोटिवेशनवरून ज्यावेळेस तो रजिस्टर करतो आणि इव्हेंट रजिस्टर केलंय म्हणून तो पळतो, आणि सगळं झाल्यानंतर शेवटी ज्यावेळेस तो थँक्यू म्हणतो ना, ते जे थँक्यू आहे ना, ते थँक्यू नसतं, तो एक समाधान आहे. बरोबर. त्याच्या चेहऱ्यावरचा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ते सगळ्यात महत्वाचं आहे असं वाटतं कधी कधी. कारण बऱ्याच जणांना कारण मोटिवेट मी कोणाला थँक्यू म्हटलेलं आहे आणि मी ऑलवेज आय से थँक्स. आता हे रन किंवा कुठल्याही फिटनेस ॲक्टिव्हिटी करताना तुम्ही डाएटमध्ये तर चेंज केलेलं असेल, तर काय डाएट तुम्ही जनरली ठेवता किंवा काय साधे साधे चेंजेस करू शकतो आपण? मी आता या थोडासा या प्रश्नाला अजून एक फाटा देतो. मी यावेळेस या डिसेंबरपासून जेव्हा मी फिटनेसमध्ये आलो, तर दत्ता आंबेकरच आहेत आपण ज्यांच्याकडून बेसिक न्यूट्रिशन आणि डाएट मी सुरुवात केली, बेसिक सुरुवात केली, आणि तिथून खरा या गोष्टीला म्हणता येईल की जे न्यूट्रिशन्स कमी पडत होते, जे हायड्रेशन्स कमी पडत होते, या गोष्टींना तिथून जी सुरुवात झाली. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या जीवनात अगदी नॉर्मल जरी तुम्ही फिटनेसमध्ये असाल, डाएट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कारण तुमचं न्यूट्रिशनच नाही आहे, तुमचं जनरेटर आहे, एक मशीन आहे, तुमचं जनरेटर आहे. फ्युअल, त्याला फ्युअल लागतं, त्याला ऑइल लागतं, त्याचे ऑइल फिल्टर असतात, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या शरीरामध्ये तर एवढ्या साऱ्या ऑर्गन्स आहेत, एवढ्या साऱ्या मशिनरीज आहेत, त्या चालवण्यासाठी जे जे लागतं ते आम्हाला कळत नाही, ते डॉक्टर दत्ता आंबेकरला आम्ही विचारतो आणि पुढे चालतो. नक्कीच त्या गोष्टी तर आपण करतच आहात. म्हणजे एवढी फिटनेस डाएट इज मस्ट. आणि फॉर रन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. रन ही एकमेव ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुमच्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट आणि प्रत्येक ऑर्गन त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो. बरोबर. तुम्ही कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जा, एवढ्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. जे आज काय खाल्लंय त्याच्यावरून जर सकाळचा रन डिसाईड होणार असेल, तर हे बाकी ऍक्टिव्हिटीजमध्ये एवढा त्याचा इम्पॅक्ट येत नाही जेवढा रनमध्ये येतो. बरोबर. असं माझं एक पर्सनल मत आहे. करेक्ट. हो. आता एखादा स्पोर्ट इव्हेंट, आता हे स्पोर्टच आहे, म्हणजे रनिंग किंवा मॅरेथॉन, तर त्याच्यासोबत प्रॅक्टिस करताना फॅमिलीचा सपोर्ट किंवा फॅमिलीचं क्रिटिसिझम, तर याला फेस कधी करावं लागतं किंवा सपोर्ट मिळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, तर तुमच्या बाबतीत काय घडलं? या गोष्टीसाठी मी खूप लकी आहे, कारण मी रन स्टार्ट केल्यानंतर हळूहळू काही दिवसानंतर मिसेसनी रन स्टार्ट केला. तिनेही 6-7 मॅरेथॉन केल्यात, हाफ मॅरेथॉन. तुमच्यामुळं माझा मुलगा आहे अर्पित, हो, त्यांनी सायक्लोथॉन केल्यात, त्यांनी मॅरेथॉन केल्यात, त्यांनी 4-5 हाफ मॅरेथॉन केल्यात. माझा पुतण्या आहे चिन्मय, त्यांनी 2 हाफ मॅरेथॉन केल्या. मुलगी आहे अपूर्वा, तिने एक सायक्लोथॉन केलंय. आणि आता रिसेंटली माझ्या भाभी आहेत, त्यांनी आता रन सुरुवात केलंय. म्हणजे दिस इज हॅपन की एक लीडर जर कोणीतरी लीड करणार असेल तर त्याचं ऑटोमॅटिकली कॉपी रिफ्लेक्ट होत राहतं. जे एक फॅमिलीमध्ये असेल तर त्याचे झेरॉक्स ऑटोमॅटिक निघत राहतात. म्हणजे तेच आहे, जसं थॉट्स आर कंटॅमिनेटेड म्हणतात की आपले विचार हे इतरांना ऑटोमॅटिक संसर्ग होतो विचारांचा. आता खूप सोपं आहे बघा, तुम्ही सकाळी संडेला सकाळी 4 वाजता उठताय, बायको झोपलेली असते, तुम्हाला रनला जायचंय. विदाऊट हर सपोर्ट यू कांट डू. बरोबर. कारण तिला झोपायचंय, तुम्ही उठताय, तिची झोपमोड करताय,
तुम्ही सगळं सामान सगळं सामान काढताय, घेताय, खाडखूड करताय. करताय. हे एव्हरीडे एव्हरीडे आहे त्यांना. हे आमचं रोजचं त्यांना आहे, हे त्रासच आमचं असतो. रोजचं आहे. हा. तर माझं सगळ्यांना एकच सजेशन आहे हम्म. की गाडीची चाकं जी आहेत हम्म. दोन्ही चाकं सोबत चालली सोबत पाहिजेत. चालली. थोडं बहुत का असेना स्वतःवरती लक्ष देताना फॅमिलीवरती लक्ष द्या, बेटर हाफवरती लक्ष द्या, बरोबर. त्यांनाही या मुवमेंटमध्ये आणा. हम्म. जो काही इंटरेस्ट असेल त्यांचा, हो. त्यांना योगामध्ये इंटरेस्ट असेल, त्यांना झुंबामध्ये इंटरेस्ट असेल, त्यांना एरोबिक्समध्ये इंटरेस्ट असेल, जे काही ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, नक्कीच. यू कॅन मोटिवेट. पण विदाऊट फॅमिली सपोर्ट यू कांट डू. मी माझ्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी हम्म. मी माझ्या फॅमिलीला आणि स्पेशल मी हम्म. माझ्या बेटर हाफ फेमाला देतो मी क्रेडिट याचं. गुड, व्हेरी गुड. असा तुमच्या लाईफमधला म्हणजे रनिंग किंवा फिटनेस लाईफमधला एक प्राऊड मोमेंट कुठला आहे? प्राऊड मुमेंट मी आता रिसेंटली लोणावळ्याला 50 किलोमीटर कंप्लीट केलं. ओके. बिलकुल मानसिकता नव्हती त्या दिवशी. त्या दिवशी माहिती नाही, खूप डल होतं, हम्म. स्टमक डिस्टर्ब होतं, झोप झालेली नव्हती. हम्म. कारण रात्री 1:30 वाजता पळायला सुरुवात करायची होती. 1:30 वाजता होती? हा, म्हणजे त्या इव्हेंटची हा सुरुवात जी नवीनच होती आहे. हा 1:30 वाजता. रात्री 1:30 वाजता डोक्यावर टॉर्च लावायची आणि 3-4 हजार लोक तुमच्यासोबत पळतायत. हो. हम्म. त्या मुवमेंटमध्ये पळायचं. म्हणजे एक हिल अशा आहेत की जिथं फर्स्ट गिअरमध्ये सुद्धा गाडी चढवणं हा. एक दिव्य आहे. कशी कुठला ट्रॅक कसा होता तो? लोणावळ्याचा ट्रॅक जो होता तो अपस्टील आंबी व्हॅली आणि तिथून परत रिटर्न आणि तिथून एक लेफ्ट टर्न एक होतं, तिथून परत रिटर्न होतं. हा. असा 50 किलोमीटरचा ट्रॅक ट्रॅक होता. होता. दॅट वॉज व्हेरी टफ. टफेस्ट. कोच काय असतो आणि कोचवरती असणारा विश्वास काय असतो. हम्म. युजली मॅरेथॉनच्या पहिल्या दिवशी हम्म. ज्या मोठ्या मॅरेथॉन होतात जसं टाटा आहे, हम्म. परत टाटा अल्ट्रा आहे, हो. लोणावळा, हम्म. गुरुजी ब्रीफिंग करतात. हम्म. त्या ब्रीफिंगमध्ये गुरुजींनी संध्याकाळी 5 वाजता ब्रीफिंग होती आणि त्या ब्रीफिंगमध्ये गुरुजींनी एकच सांगितलं हम्म. की फक्त 1 किलोमीटरचा विचार करायचा, हा. पूर्ण 50चं प्लॅनिंग करायचं नाही. चंक करायचे छोटे छोटे. छोटे छोटे चंक करायचे आणि 1 किलोमीटर पुरताच विचार करायचा की मला इथून 1 किलोमीटर पळायचं. व्हेरी गुड. म्हणजे खूप हो. मी त्या दिवशी खूप मी मोठा मी सल्ला आहे हा. का मी 50 पळू शकलो. हो. आणि कोच काय असतो, कोचचे वर्ड्स काय असतात, बरोबर. काय असतात. प्रॅक्टिस तर आणि प्लॅन तर असते. गुरुजींच्या सगळं. हिशोबाने आम्ही सगळं हो. 100% फॉलो केलेलं होतं. सगळ्या गोष्टी होत्या. 1:30 वाजता रनला सुरुवात झाली. हम्म. आम्ही 1 किलोमीटरचा टप्पा पार करत हम्म. 7 तास 15 मिनिट हो. 7 तास 15 15 मिनिटांमध्ये तो हो. रन संपला. हम्म. 2 मिनिट 36 सेकंद फक्त आयडल होतो. हा. आयडल टाइम असतो त्यामध्ये. हो. रन आणि वॉक होतं याच्यामध्ये. हा. पूर्ण रन होत नाही होत नाही कारण हिल्स असतात, तिथं काही जागी वॉक करावा लागतो, हे सगळ्या गोष्टींमध्ये. हम्म. पण 1 किलोमीटरचे तुकडे करत ती मानसिकता कधी सगळ्यांसोबत निघून गेली. हा. काय असतं की एका दिशेचा प्रवास, हम्म. इव्हेंटची ताकद जी असते आणि हा. ग्रुपची ताकद जी असते की एका दिशेचा प्रवास असतो हो. आणि सगळेच एका दिशेने पळत असतात. कळलं. हो. सगळ्यांचं मोटिव्ह एकच असतं. हो. कुठं 50 किलोमीटर संपले हे संपले. स्वतःला कळालं नाही. व्हेरी गुड. खूप छान. आणि ते संपल्यानंतर हम्म. तो जो आनंद होता ना, हम्म. तो गगनात मावणारा, त्याला काही सीमाच नव्हती त्या गोष्टी. बरोबर. नाही आणि 100% विदाऊट पेन. हा. 0 पेन होता त्या Zero दिवशी. 0 पेन होता त्या दिवशी. प्रॉपर ट्रेनिंग आणि प्रॉपर वर्कआउट झाल्यामुळे तुमचं ते पेन झालं नाही. Pain झालं. म्हणजे बॉडीमध्ये काही खूप एक्स्ट्रा विअर अँड Wear टिअर and नाही tear झालं. नाही झालं. आता खरंच म्हणजे एज हा अडथळा असू शकतो का स्टार्ट करण्यासाठी? कसं आहे की वडील म्हणायचे हमेशा, हम्म. नकटीच्या लग्नाला 17 17वी. नकटीच्या बरोबर. लग्नाला 17वी. 17वी. तर काय होतं माहिती आहे का, मी 40 वर्ष काही केलेलं नाही, 50 वर्ष काही केलेलं नाही आहे. हम्म. मी सुरुवात करायचं ठरवतो. हम्म. मग मी माझे 4 मित्र जमा करतो. हा. ते 4 मित्र जमवण्यात मी महिना घालवतो. बरोबर. सोपं आहे. 4 मित्र जमा करण्यात मी महिना घालवतो. हो. आणि मग त्याच्यातून 3 जण तयार होतात, एक येत नाही. मग त्या 3 बदले दुसऱ्या दिवशी 2 गळून जातात. मग मी राहतो बरोबर. उरतो एकटा. मग कधी तर पाऊस वाटतो, हम्म. कधी तर मला झोपच येत असते, बरोबर आहे. कधी तर माझा पाय दुखत असतो, घरीच कधी तर पाहुणे येतात. कधीतरी माझी पाठ दुखत असते. हो. या सगळ्या गोष्टी येणार आहेत. हम्म. तुम्हाला या गोष्टीला ओव्हरकम करावं लागेल. एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःचं डेडिकेशन द्यावं लागेल. हो. जोपर्यंत कुठलीही गोष्ट मनातून येत नाही हम्म.
तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. बरोबर. नकटीचं लग्न असंही होणार होतं, तसंही होणार होतं, तसंही होणार होतं. हो. पण नकटीच्या लग्नात काय होतं की त्याचे वडील खूप खंबीर होते. हम्म. तसं तुमच्या मनाला खंबीर करावं लागेल बरोबर. की त्या नकटीचं लग्न मला करायचंच आहे. करायचं करायचं. कितीही विघ्न आले, किती विघ्न आले तरी आपल्याला तरी fit मला ते राहायचं. करायचंच आहे. ही जर मानसिकता असेल, हम्म. ही जर मानसिकता असेल तर तुम्ही कुठल्याही हम्म. अडथळ्या विना या सगळ्या गोष्टी करू शकतात. हम्म. फक्त ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हम्म. तुमची मेडिकल कंडिशन काय, बरोबर. मेडिकल कंडिशन्स काय आहेत तुमच्या, हम्म. तुमचा क्रायटेरिया काय, तुम्हाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला रनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला वॉकिंगमध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला सायकलिंगमध्ये Cycling. इंटरेस्ट आहे, हम्म. हे किंवा स्विमिंगमध्ये Swimming इंटरेस्ट आहे, मध्ये. हे तुम्ही ठरवा. हम्म. त्या सर्कलला जोडून घ्या. हम्म. जे रेग्युलर जातात त्यांच्याशी मैत्री करा, हो. त्यांच्याशी मैत्री करा हम्म. आणि त्यांचा सल्ला घ्या, त्यांचा सल्ला घ्या. आणि शक्यतो हम्म. त्या फिटनेसमध्ये जो कोणी एक्सपर्ट डॉक्टर मित्र असेल किंवा जो कोणी मित्र असेल जवळचा आहे की ज्याला हक्काने छोटी छोटी गोष्ट विचारू शकतो, बरोबर. त्याच्याशी मैत्री करा. तरच तुम्ही त्या गोष्टी कंटिन्युअसली करू शकाल. करू शकता. एक्झिस्टिंग आहे त्या मित्रांसोबत या गोष्टी करायचं ठरवताल हम्म. तर ते कधीच शक्य होणार. शक्य होत नाही. बरोबर. मोस्ट ऑफ दी लोक फसतातच याच्यात. हा, की आपण परफेक्ट ज्यावेळेस होऊ त्यावेळेस करू. डिपेंडन्सी. हा. कारण काय असतं की एका वयाच्या टप्प्यानंतर माणसामध्ये सुपेरिटी आलेली असते हम्म. की मी खूप सुपर आहे. Super. त्याला ते म्हणजे असं त्याला मी कोणाला विचारू, हो. हम्म. हा जो न्यूनगंड असतो बरोबर. की मी कोणाला विचारू, हम्म. मी दत्तांना का विचारू, हो. इथं म्हणजे आम्ही आपल्यापेक्षा दत्ताशी मैत्री आता का जोडून घेऊ दत्ताशी मैत्री. हम्म. गरज आहे, बरोबर. तुम्हाला दत्तांना भेटावं लागेल, दत्तांचा वेळ घ्यावा लागेल, फोनवर बोला. आता तर खूप सोपं साधन आहे. हो. आता अनेक मित्रांचे फोन येतात, कोण येतात. रन स्टार्ट करतोय, शूज घ्यायचा आहे, हे घ्यायचं आहे, वॉच कुठली घेऊ, मला हा त्रास होतोय, मला इथं दुखतोय, मला तिथं दुखतोय. बरोबर. आम्हाला जो योग्य वाटतो आमच्या अनुभवातून जो आलेला आहे आम्ही त्यांना सांगतो. सांगतो. किंवा मलाही काही अडचण आली हम्म. तर मी माझ्या मित्रांना विचारतो, जे हो. माझ्याशी जे सिनियर रनर्स मी त्यांनाही विचारतो. बरोबर. आता हे तर अल्ट्रा मॅरेथॉन हा टफ टार्गेट होतं. आता पुढचं टार्गेट काय सध्या तरी ठरवलंय की ड्रीम रन आहे, कॉम्रेड कधीतरी करायचं. करायचं? ड्रीम रन आहे, दॅट वॉज अ 90 किलोमीटर रन्स. हम्म. माहिती नाही कधी योग येईल त्याचा, पण पण ड्रीम, चालेल. दॅट वॉज अ ड्रीम, Dream. दॅट वॉज अ ड्रीम. ड्रीम. सध्या तरी 50 वॉज द लिमिट. नक्कीच तुम्ही तुमचं ड्रीम रन कम्प्लीट करणार आहात. हा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिटनेसमध्ये काय असे रूल्स आहेत, गोल्डन एक 3-4 रूल तुम्हाला काय वाटते की तुम्ही टिकाल हे केलं तर? तुमचं न्यूट्रिशन चांगलं पाहिजे, तुमचं हायड्रेशन चांगलं पाहिजे. ओके. न्यूट्रिशनमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी घेत आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, D3, B12, तुमचं मॅग्नेशियम काय चालू आहे, तुमचं विटॅमिन ई आहे, विटॅमिन सी आहे, परत तुमचं प्रोटीन आहे, डे टू डे तुमचं हायड्रेशन बरोबर मॅच होतंय का तुमच्या स्वेट रेशोच्या हिशोबानं. आणि सगळ्यात मेन आहे तुमची बॉडी किती रिलॅक्स आहे, तुम्ही पेन किती कॅरी करताय, तुम्ही रिकव्हरीला वेळ देताय का, आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे तुमची स्लीप सायकल मेंटेन आहे का. करेक्ट. म्हणजे न्यूट्रिशन, स्लीप आणि सप्लिमेंटेशन प्रॉपर. म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणजे तुमची बॉडी रिकवर होते का, तर त्याला अगदी छोटंसं त्याला हे आहे, पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत. परत एक वेळेस, पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत. पाय नरम केव्हा असेल, ज्यावेळेस तुमच्या मसल्सची रिकव्हरी होईल. मसलची रिकव्हरी कशी होईल, तुम्हाला तुमचा प्रोटीन इंटेक करावं लागेल, त्याला तुमचं प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, आफ्टर रन त्याला परत तुमचं रिलॅक्सेशन आहे, त्याला रेस्ट पण द्यावी लागेल. ओके. पोट नरम केव्हा असेल, ज्यावेळेस तुमची गट हेल्थ चांगली असेल. आणि गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तर तुम्हाला तुमचा डाएट चांगला मेंटेन करावा लागेल. आणि डोकं शांत ठेवण्यासाठी तुम्हाला तुमची स्लीप सायकल मेंटेन करावी लागेल. व्हेरी नाईस. खूपच छान हा एक मेसेज दिलेला. एक आपण छोटासा रॅपिड फायर आहे, तुम्ही थोडक्यात तुमच्या एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये मॉर्निंग रन वर्सेस इव्हिनिंग रन कुठला प्रिफर कराल? मॉर्निंग रन इज बेटर. ट्रॅफिक मॅनेजमेंट खूप चांगली असते. परफेक्ट. वेदर खूप चांगला असतो. हा, विशेष म्हणजे ट्रॅफिक आणि सेफ रन होतो आणि एन्व्हायरमेंट खूप चांगलं असतं मॉर्निंग. ओके. आता दुसरा एक आठवला मला, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे.
की रन करताना तुम्ही सकाळी सकाळी बरेच जण मला पण रोडवर दिसतात, तर काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, सेफ्टी प्रिकॉशन्स? सेफ्टी प्रिकॉशन्स ऑलवेज वेअर रिफ्लेक्टिव्ह होणारे निऑन कलर्स यूज करा. टी शर्ट्समध्ये निऑन कलर यूज करा. रात्रीच म्हणजे अगदी अर्ली मॉर्निंग अंधारात जर पळत असाल तर तुम्ही रिफ्लेक्टर बँड घातल्याशिवाय पळू नका. खूप महत्त्वाचं. अपोजिट टू डायरेक्शन पळा. अपोजिट टू डायरेक्शन हा एक आहे. अपोजिट टू डायरेक्शन म्हणजे जाताना तुम्ही राईट साईडनी पळा, येताना लेफ्ट साईडनी पळा. म्हणजे ऍटलिस्ट समोरून येणारी ट्रॅफिक जी आहे ती तुम्हाला दिसेल. नवीन रन चालू करणाऱ्यासाठी आणखीन एक सल्ला आहे की तुम्ही चित्रविचित्र ट्रॅकवरती, जिथं कुठंच लोक नसतात अशा ट्रॅकवरती पळू नका. तिथले डॉग्स आहेत, तिथली ट्रॅफिक मॅनेजमेंट जे आहे, तिथं लाईट्स नसतात, खड्डे अपडाऊन्स असतात, तर अशा जागी पळू नका. कारण तिथल्या डॉग्सना सुद्धा ट्रेनिंग नसते, ते पळालेले नसतात, काहीच नसतात, मागं लागतात आणि मग त्याच्याने काहीतरी मिसअप होतं. हो बरोबर. ह्या गोष्टी आहेत. हिल्स वर्सेस फ्लॅट. हिल ट्रेनिंग ही डिपेंड ऑन द युअर नेक्स्ट टार्गेट. हिल ट्रेनिंगमध्ये तुमची स्ट्रेंथ जी आहे ती खूप चांगली डेव्हलप होते, पण इट्स फॉर एक लेवल नंतर म्हणजे ॲडव्हान्स किंवा इंटरमिडिएट झालं. बिगिनिंग इट्स नॉट फ्लॅट. बिगिनिंग यू कॅन स्टार्ट विथ फ्लॅट. आता सोलो वर्सेस ग्रुप. रन करायला पाहिजे सोलो. सुरुवात होते ग्रुपनी. ऑलमोस्ट आम्ही काय करतो की सुरुवातीला 2 किलोमीटर वॉर्मअप रन असतं आणि शेवटचं 2 किलोमीटर कूलडाऊन असतं. वॉर्मअप रन जो आहे सुरुवातीचा आम्ही सगळेजण सोबत करतो. नंतर ज्याच्या त्याच्या पेसच्या हिशोबाने त्याचे ग्रुप्स होतात, ऑटोमॅटिकली ग्रुप्स होतात. ओके. बट रन इज अ सोलो ऍक्टिव्हिटी. रन इज अ प्युअरली मेडिटेशन. आणखीन एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना जे हेडफोन घालून रन करतात, एका कानातच हेडफोन यूज करायला पाहिजे. एका कानातच, दुसऱ्या कानात तुम्हाला ट्रॅफिकचा आवाज आला पाहिजे. आणि शक्यतो विदाउट म्युझिक जे लोक रन करतात त्यांना इट्स अ पार्ट ऑफ मेडिटेशन. बरोबर. नंतर फेवरेट शूज तुमचे? आय ऑलवेज यूज असिक्स. नॉर्मली निंबस किंवा जेलमध्ये आम्ही यूज करतो शूज. आता शूजमध्ये पण 2-3 टाईपच्या व्हरायटीज आहेत. तुमच्या फूट टाईपच्या हिशोबाने शूज घेतले पाहिजेत. येस, तर ते कन्फर्म करून शूज घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही जाऊन तुमचा पायाचं स्ट्रक्चर आणि शूजची पण पर्टिक्युलर लाईफ आहे. 600 किलोमीटर त्याची युजली रेस लाईफ असते प्रत्येक शूजची. आणि त्याच्यानंतर 1500 किलोमीटर 1200-1500 किलोमीटर पर्यंत तो शूज वापरला जातो. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परत तो शूज कंटिन्युअसली वापरत असाल तर इट्स कन्वर्ट्स इन युअर इंजुरी कन्वर्ट्स होते त्याच्यामुळे. फेवरेट वॉच, डिजिटल वॉच जे की तुम्हाला सगळं ट्रॅक? ऑलवेज गार्मिन. बेस्ट गार्मिन आहे. गार्मिन ऑलवेज. रनर्स मॅक्सिमम यूज गार्मिन और कोरस. ओके. आता एक रनिंग इज इक्वल टू माय हॅपीनेस. राईट. माय हॅपीनेस. क्या बात आहे. रनिंग इट्स रिअली, तुम्ही जेवढा ऑक्सिजन इनटेक करता, रनिंगची खासियत काय की तुम्ही जेवढं ब्रीथ करता तेवढं तुम्हाला ऑक्सिजन इनटेक करता. आणि तो जो ऑक्सिजन आहे तो दिवसभर तुमच्या हॅपीनेसचं कारण असतो. आता शेवटच्या टप्प्याकडे येऊ. शेवटचा प्रश्न सर, जे लोक आणखीन पण विचार करतायत की आत्ता उशीर झालाय, आता या वयात काय करायचे, त्यांच्यासाठी काय मेसेज? ह्याच्यासाठी आम्ही मी जेव्हा केव्हा फटीक होतो ना तेव्हा आम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करताना माझे जे एकदम क्लोज रनिंग फ्रेंड्स आहेत, आमचं एक ब्रीदवाक्य आहे, केल्याने होते करावेच लागते. केल्याने होते करावेच लागते. तर मी सगळ्यांना एकच म्हणेन, केल्यानंतर काही होतं, करायला सुरुवात करा. ओके. तुम्हाला रन सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी अगदी सोपा फंडा सांगतो. आपला जो रिंग रोड आहे ना, रिंग रोड जे 2 पोलचा डिस्टन्स जो आहे तो 30 मीटरचा आहे. 30 मीटरचा पोल आहे. ओके. 2 पोलचा डिस्टन्स जो आहे तो 30 मीटर आहे. जनरली असतो कुठल्याही सिटीमध्ये ऑलमोस्ट तो एक जवळपास असतो. आम्हाला इथली सवय आहे तर 30 मीटरचा तो पोल आहे. 3 पोल रन करा स्लो, 3 पोल वॉक करा. जे तुम्हाला सुरुवातच करायची आहे ना, अगोदर 3 पोल रन करा, 3 पोल वॉक करा, 3 पोल रन करा, 3 पोल वॉक करा. एक तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की मी 3 पोल कन्फर्म रन करू शकतोय त्यावेळेस 4 पोल रन करा, 3 पोल वॉक करा, 5 पोल रन करा. असं करत करत तुम्ही 2 महिन्यात
2 किलोमीटर 3 किलोमीटरपर्यंत कधी केलं हे तुम्हाला तुमचंच कळणार. रनिंग सुरुवात करताना आम्ही ज्या चुका केल्या त्या अशा होत्या की आम्ही पण रनिंग सुरुवात केली ती एकदम जोरात म्हणजे ती लहानपणाची सवय, गल्लीतली सवय, पळायला चालू केलं की जोरात पळायचं. हळू पडणं माहिती नाही ना, हळू पडणं माहिती म्हणजे मागं कसं पळायचं ना. तर सिम्पल टेक्निक आहे की तुमचं ब्रीदिंग जे ते आउट नाही झालं पाहिजे, तुम्ही ब्रीद आउट नाही झाले पाहिजे. त्या स्पेसमध्ये तुम्ही पळायला सुरुवात करा. ऑटोमॅटिकली तुमचा डिस्टन्स जो आहे तो वाढत जातो. ओके. आणि नथिंग इज लेट. जर मी करू शकतो तर कोणी करू शकतो. तोच मला म्हणायचं होतं की जर मी करू शकतो तर कोणी करू शकतं. 50 नंतर तुम्ही करू शकता, स्टार्ट करू शकता आणि अचीव्ह करू शकता एखादं गोल, तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता. ह्या एपिसोडमध्ये फक्त हा रनिंगवरच एपिसोड नव्हता, तर हा माइंडसेट, कन्सिस्टन्सी आणि अचिव्हमेंट, ह्या वर्क बॅलन्स, त्यासोबतच फिटनेस म्हणजे सेल्फ बॅलन्स आणि सोशल बॅलन्स, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आणि तुम्ही फिट कसे राहू शकता, तुमचं वर्कमधलं तुमचं प्रोडक्टिव्हिटी कशी वाढू शकता, तर याबद्दल अतिशय सुंदर सोप्या भाषेमध्ये तुम्ही उद्याच, मला जर असं वाटते की जे हे एपिसोड आत्तापर्यंत पाहिलेलं आहे त्यांनी नक्कीच, जे आत्तापर्यंत झोपतात सकाळी, ते फक्त वॉक करा आणि हळूहळू तुम्ही एखादा कोच असेल, तुमच्या सिटीमध्ये असेल किंवा सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही नक्कीच, म्हणजे इथं रन होलिक इथं पण ग्रुप आहे सर, तर त्यांच्यासोबत कनेक्ट राहा आणि तुम्ही तुमचं लाईफ चेंज करा. थँक्यू. हा एपिसोड आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.